नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काल छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात एकच हलकल्लोळ उडाला। होय, म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा आपण एनडीए ज्याला म्हणतो त्या गोटात खळबळ झाली, म्हणजे त्यांच्या समर्थकांमध्येच खळबळ झालेली आहे। न खाऊंगा न खाने दूंगा असं मोदींचं वाक्य सगळ्यांना माहिती आहे आणि असं आपण समजतोय की ते त्या दिशेने चाललेले आहेत। आता न खाऊंगा न खाने दूंगा याच्यामध्ये एक गडबड आहे बरं का। म्हणजे ते पंतप्रधान झाल्यानंतर न खाऊंगा न खाने दूंगा, म्हणजे जे जे राजकीय लोक आहेत, मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ज्यांनी ज्यांनी घोटाळे केलेले आहेत किंवा शपथ घेतल्यानंतर कोणाला खाऊ देणार नाही, म्हणजे मी तर खाणार नाहीच आहे आणि माझ्या संबंधित माझं राज्य असताना किंवा मी पंतप्रधानपदी असताना कोणाला खाऊ देणार नाही। याच्या आधी जर कोणी खाल्लं असेल, होय पंतप्रधान बनण्याच्या आधी कोणी खाल्लं असेल तर त्याची जबाबदारी मोदींनी घेतलेली नाहीये, आहे की नाही गंमत। समर्थक नाराज आहेत, तुम्ही सोशल मीडियावर हे बघू शकता। टीका सुरू आहे सगळ्या बाजूनी की छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले, म्हणजे केवळ आता वॉशिंग मशीन नाही आहे, धोबीघाट झाला असंही काही लोकांचं म्हणणं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये धोबीघाट आहे, सगळ्या भ्रष्टाचारांचे तिथं कपडे स्वच्छ होतात। वॉशिंग मशीनमध्ये लिमिटेड कपडे असतात, धोबीघाटात असंख्य कपडे असू शकतात। तर छगन भुजबळांना हे जे मेडल मिळालेलं आहे मंत्रिपदाचं, हे खरं तर हे थांबवलं गेलं होतं। तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मंत्रिपदाचं वाटप झालं त्यावेळी भुजबळांना त्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं। प्रयत्नपूर्वक दूर ठेवलं असणार कदाचित फडणवीसांनी, अजितदादांशी बोलून त्यांना समजावून सांगून की भुजबळांना आम्ही घेऊ शकत नाही। आणि ते स्पष्ट होतं, भुजबळ काही काळ शांत राहिले, मग नाराजही झाले। भुजबळांनी बोलूनही दाखवलं की जहां नहीं चैना वहां नहीं रहना, म्हणजे कदाचित मी पक्ष सोडून जाऊ शकेन। अर्थात जाणार कुठे होते हा मलाही प्रश्न पडला होता जेव्हा म्हटले जहां नहीं चैना, कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही सगळं यश मिळालेलं होतं महायुतीला, ते यश बघता दुसरा महाराष्ट्रातला तरी कुठला पक्ष शिल्लक नव्हता की तेवढं यश मिळवू शकेल किंवा छगन भुजबळ यांना काहीतरी घबाड मिळू शकेल। अर्थात नाराजी व्यक्त केली होती त्यांनी, ते त्यांचा अधिकार आहे नाराजी व्यक्त करण्याचा, पण समर्थक मात्र अतिशय नाराज आहेत, ते पण नाराजी व्यक्त करतायत, त्यांचाही तो अधिकार आहे। हिणवतायत त्यांना, महाविकास आघाडीचे समर्थक हिणवतायत, टोमणे मारतायत त्यावरून। आणि हे सगळं सुरू असताना मी आजचा जो व्हिडिओ बनवलाय तो आंबेडकरांचे मेडल भुजबळांना मिळाले। काही लोकांच्या लक्षात आलं असेल माझा विषय नेमका काय आहे। भुजबळांना निष्ठा सिद्ध करावं लागली हे तर नक्कीच आहे, आणि ती निष्ठा कशी सिद्ध केली आणि ते मेडल प्रकाश आंबेडकरांना मिळू शकलं असतं मंत्रिपदाचं, राज्यसभेत खासदारपदाचं। मात्र प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र विचाराचे नेते आहेत आणि ते एखाद्या सर्वोच्च सन्मानासाठी किंवा पदासाठी कामच करत नाहीत, तर ते वंचितांसाठी काम करतायत। आणि त्यामुळं ऑफर जरी गेली असली तरी त्यांनी ती नाकारलेली आहे। हे त्यांनी सांगितलेलं आहे पूर्वी की मला राज्यसभेची ऑफर होती किंवा मला बीजेपीकडून ऑफर होती, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ते मेडल नक्की कुठल्या लढायचं आहे, म्हणजे कुठे लढाई झाली, कोणत्या लढायचं आहे, याबाबत आपण व्हिडिओत सविस्तरपणे माहिती करून घेऊयात। मराठा आरक्षणाचं आंदोलन, मनोज जरांगे साहेब यांचं आंदोलन प्रचंड प्रमाणात वाढत होतं आणि त्यावेळे त्यांना विरोध करणारे नेते, म्हणजे ओबीसीमधून आरक्षण देता कामा नये हा मुद्दा घेऊन विरोध करणारे नेते होते महाराष्ट्रात। त्यापैकी एक छगन भुजबळ होते। तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच खडाजंगी झाल्या, बऱ्याच वेळा एकमेकांवर टीका टिप्पणी झाली, अगदी तुमचे संख्याबळ आमचे संख्याबळ इथपर्यंत टीका टिप्पणी झाली की ओबीसी संख्या किती आहे आणि मराठा संख्या किती आहे आणि आम्ही भारी पडू शकतो। प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये। त्याचप्रमाणे मनोज हाके देखील उपोषणाला बसले होते
त्यांच्यावरही वेगळ्या पद्धतीने टीका झालेलीच आहे. जरांगे कोणाचं प्यादा आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही, पण 2 प्यादी होती का असा आता मला संशय आलाय. 2 प्यादी म्हणजे भुजबळ देखील त्यांचंच प्यादं ज्यांचं जरांगेंचं आहे. मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटतंय किंवा वाढतंय, कदाचित ते वेगळं वळण घेते असं वाटल्यानंतर भुजबळांना पुढे गेलं काय, कारण अजितदादा पवार आणि शरद पवार हे वेगळे नाहीत. आणि अजितदादा पवार सत्तेत असताना जर मराठा आंदोलन वाढत असेल, होत असेल, तर शरद पवार पुन्हा ते आवरू शकतात. शरद पवार काही करू शकतात, म्हणजे ते प्रॉब्लेम निर्माण करू शकतात, सोडवू देखील तेच शकतात. म्हणून भुजबळांना पुढे गेलं काय हा पहिला प्रश्न. पण या सगळ्या गदारोळामध्ये एक नेते प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे, ते खरोखर तळमळीने ओबीसी आरक्षण जाऊ नये किंवा ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना वाटा मिळू नये म्हणून प्रयत्नशील होते आणि त्यांनी रॅली देखील काढली. भुजबळांचं युद्ध हे फक्त वाग्युद्ध होतं, म्हणजे टीका करण्यामध्ये किंवा उत्तर देण्यामध्ये जरांगेंना, आणि त्यांनी समर्थपणे ती उत्तर दिलेली आहेत. मराठा आरक्षण मिळावं न मिळावं, मिळालेलं आहे ते समाधानी का नाही, हा सगळा वादाचा मुद्दा आहे, क्लिष्ट विषय आहे. त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. मी बोलतोय की मराठा आरक्षणाचं आंदोलन वाढत असताना ते थंड करण्याचं काम किंवा जरांगेंना बॅकफूटवर जायला लावण्याचं काम करण्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा देखील सिंहाचा वाटा आहे. त्यांनी मुद्दाम नाही केलंय. छगन भुजबळांनी कदाचित मुद्दाम केलं असेल शरद पवारांच्या सांगण्यावरून, पण प्रकाश आंबेडकरांनी हे मुद्दाम केलेलं नाही, तर ते तळमळीने केलेलं आहे की आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण बचाव ही यात्रा काढली होती, ती तळमळीने काढली होती आणि त्याला देखील प्रचंड प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे विरोध वाढता लक्षात घेऊन जरांगेंना मागे पाऊल घ्यावं लागलेलं आहे. आता पुन्हा ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑगस्ट 25 मध्ये जरांगेंनी सुतवाच केलेलं आहे की मी पुन्हा येणार आहे, पुन्हा आंदोलन करणार आहे, पुन्हा उपोषणाला किंवा ठिय्या आम्ही सगळे मुंबईला येणार आहोत आणि मग फडणवीस सरकारने आमचं काहीही केलं तरी आम्ही मागे सरणार नाही, हटणार नाही. म्हणजे संभाव्य भीती ऑगस्टमधली लक्षात घेऊन हे मंत्रिपद मिळालं आहे काय, माझा प्रश्न आहे की संभाव्य भीती की पुन्हा आंदोलन उभं करतात आणि तेव्हा कोणीतरी समर्थ माणूस पाहिजे जो उत्तर देऊ शकेल जरांगेंना ओबीसींच्या बाजूने आणि ओबीसींना देखील उभं करू शकेल आंदोलनाकरता. म्हणून भुजबळांना हे मेडल मिळालंय काय, हे मेडल खरं तर प्रकाश आंबेडकर यांना मिळायला पाहिजे होतं. पण प्रकाश आंबेडकर हे पदासाठी, सन्मानासाठी कामच करत नाही, ते चळवळीसाठी काम करतात. पण हे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी घातक ठरू शकेल का, हा देखील दुसरा प्रश्न आहे. म्हणजे भविष्यात प्रकाश आंबेडकर जर कुठल्या पक्षाबरोबर, राजकीय पक्षाबरोबर जर नांदू शकले नाहीत, ते का नांदत नाहीत त्यावर वेगळा व्हिडिओ, ते स्वाभिमानी आहेत, स्वतंत्र विचारायचे आहेत, किंवा दलित ऐक्य झालं नाही तर वंचित बहुजन आघाडी ही फक्त चळवळत राहणार आहे का, मग त्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना काही फायदे मिळणार आहेत काय, आणि त्या चळवळी खरोखर तडीला जाऊन यश मिळणार आहे काय, हे प्रश्न माझ्या मनात. प्रकाश आंबेडकर काय करतील मला माहित नाही. त्यांनी विचार करावा कोणासोबत जावं. कदाचित ते काँग्रेससोबत जाऊ शकतात. नाही, काँग्रेस नाही, पण सापनाथ नागनाथ म्हटल्यावर सापनाथ आणि नागनाथ म्हणजे काँग्रेस हे नाही, बीजेपी पण नाही, शिंदे सरांबरोबर जाऊ शकतात. एकनाथ शिंदे हे शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रात आता नावाजलेलं आहे, तर त्यांच्यासोबत देखील जाऊ शकतात. पण अशी मेडलं वारंवार पळवली जातील जर प्रकाश आंबेडकरांनी योग्य निर्णय घेतला नाही तर. सध्या तरी मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे जरांगे यांनी पाऊल मागे घेण्यात, आणि पुढे देखील असेल. आणि त्याचंच छगन भुजबळांना मेडल मिळालंय, त्यांनी देखील प्रयत्न केलेत, पण वाग्युद्ध केलंय. प्रत्यक्ष चळवळ आणि प्रत्यक्ष आंदोलन, प्रत्यक्ष रॅली, यात्रा ही प्रकाश आंबेडकरांनी काढली. म्हणून मी व्हिडिओमध्ये शीर्षक दिले की भुजबळांना मिळाले आंबेडकरांचे मेडल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. भेटू नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह.